नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपण बघणार आहोत की जर आपण गुरुचरित्र पारायण केलं असेल आणि मार्गशीर्ष महिन्यातला जर आपल्याला गुरुवारसुद्धा असेल तर तो गुरुवार कसा सोडायचा आणि आपला मार्गशीर्ष महिन्यातला आपल्याला गुरुवार कसा पावेल. तर आपल्याला दत्ताचा गुरुवार म्हटल्यावर त्याला भगर हुसळ सर्व काही चालतं आणि मार्गशीर्ष महिना म्हटल्यावर त्याला तिखट मीठ चालत नाही. तर आपण दिवसभर तिखट मीठ न खाणं, फळ किंवा गोड हे आपण पदार्थ खाल्ले तरी चालतं. म्हणजे साबुदाणा खिचडी म्हणा, गोड आणि त्यातल्या त्यात फळ वगैरे सगळं काही चालतं. आणि त्याच्यानंतर जर तो सोडायचा म्हटलं तर संध्याकाळी आपण भगर किंवा तिखट उसळसुद्धा खाऊ शकतो. म्हणजे आपल्याला दत्त महाराजाचा सुद्धा उपवास घडेल आणि मार्गशीर्ष महिन्यातला महालक्ष्मीचा उपवाससुद्धा घडेल. त्याच्यामुळं व्रत अशा प्रकारे करा, कारण आपल्याला गुरुचरित्राचा सुद्धा उपवास पकडायचा आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातलाही गुरुवार आपल्याला म्हणजे प्राप्त झाला पाहिजे. त्याच्यामुळं आपण अशा प्रकारे गुरुवारचं सांगता किंवा गुरुवारचे उपवास कसा पकडायचा अशा प्रकारे आपण करू शकतो.